महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे. आजपासून म्हणजेच 9 मार्च 2026 पासून राज्यातील नवीन ऑटो रिक्षा यांना परवाने देण्यासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे. काय बातमी आहे ही आपण समजावून घेणार आहोत. बघा, राज्यातील वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी रोखणे, शहरी प्रदूषण यासाठी आळा घालणे यासाठी शासनाने काय केलेलं आहे, 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षा परवाना देण्यास स्थगिती देण्यात आलेली आहे. आणि ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी काही सांगितलेलं आहे की कोणत्या निकषांवर हे परवाने द्यावेत ह्याचा देखील निर्णय यानुसार घेतला जाणार आहे. याचं कारण असं आहे की बघा, मंत्री सरनाईक यांनी याबाबत काय म्हटलेलं आहे, तर महाराष्ट्रातील 5 लाखांपेक्षाही जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये ऑटो रिक्षा परवाना याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार हे शासनाकडे असून शासनाचे रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्रालय राज्य शासनाला याबाबत स्थानिक निर्णयानुसार परिस्थितीनुसार निर्णय घेण्यास सांगितण्यात आलेला आहे. आता मोटर वाहन अधिनियम 1988 मधील कलम 67(3) नुसार राज्य शासनाला प्रवासी माल वाहतुकीसंदर्भातील परवाने बदलण्यास तसेच विविध योजना राबवण्याचा अधिकार दिला असून या अधिकाराचा वापर करून राज्य शासनाने लास्ट लाईट कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करता येतील असं राज्य शासनाने स्पष्ट केलेले आहे. आता जर का सध्याचा विचार केला तर याबरोबरच सध्या अस्तित्वात असलेल्या ज्या ऑटो रिक्षा परवाने आहेत त्या अनेक ठिकाणी काय झालेले आहेत, ते एका घरामध्ये दोन दोन परवाने देण्यात आलेले आहेत आणि काही परवाने जे आहेत ते बांगलादेशी नागरिकांसाठी अवैधरित्याने दिल्याच्या काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. म्हणजे आतापर्यंत जर का राज्यामध्ये बघितलं तर 14 लाखांपेक्षाही जास्त हे ऑटो रिक्षा परवाने देण्यात आलेले आहेत. त्यामुळे काय झालेलं आहे की महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये रिक्षा ऑटो परवान्याबाबत विषय जो आहे तो स्थानिक परिस्थितीनुसार आणि वाहतुकीच्या गरजेनुसार राज्य शासनानं योग्य पद्धतीने हाताळण्याचा गरज असल्याचं केंद्र शासनानं म्हटलेलं आहे. आणि त्यासाठी आता शासनाने काय केलेलं आहे बघा, तर 9 मार्च 2026 पासून जे नवीन परवाने जे आहेत ते आता दिले जाणार नाही आहेत. म्हणजेच हे जे परवाने आहेत ते आता कधी तर महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार एक ठोस SOP परवाने आहेत ते कधी दिले जाणार आहेत, तर बघा मंत्रिमंडळाच्या चर्चेनुसार आणि ठोस एक धोरण ठरवण्यात येणार आहे. SOP निश्चित केले जाणार आहे आणि त्यानुसार काय केले आहे ते पुढील जी कारवाई आहे ती केली जाणार आहे. तर तुर्तास सध्या तरी शासनाने काय केलेलं आहे, तर तुर्तास शासनाने काय सांगितलेलं आहे, तर स्थानिक गरजा आणि नागरिकांची सोय याच्यात ताळमेळ बसवण्यासाठी लवकरच काय करणार आहे शासन, तर एक नवीनच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार केली जाणार आहे आणि त्यानुसार काय केले जाणार आहे. आणि जोपर्यंत हे नवीन धोरण मंत्रिमंडळाकडून मंजूर होणार नाही तोपर्यंत जे आहे ते नवीन रिक्षा परवाना मिळवण्यासाठी काय आहे ते अनेकांना वाट पाहावी लागणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, नवीन जे परवाना घेण्यासाठी सध्या तरी तुम्हाला